मुंबईकडे मोर्चा, हायकोर्टात सरकारने पुढे केलेला मुद्दा, 7 टप्प्यांमध्ये आंदोलनाचा आराखडा आणि सरकारच हतबल. पण हे सगळं चित्र पाहता या आंदोलनात अनेक राजकीय प्रश्नही पुढे येत आहेत. शरद पवार गप्प का आहेत? देवेंद्र फडणवीस भेटायला का जात नाहीत? आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका वेगळी का भासते? आज आपण या सर्व घडामोडीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. मनोज जरांगे म्हणतात की सरकारने परवानगी द्यायची की नाकारायची सरकारच्या हातात होतं. हायकोर्टाने नावाला पुढे केलं. सरकार आडमुडं वागतंय हे जरांगेंना कळालं. फक्त एक दिवस आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी, त्यात पुन्हा त्यांच्या काही अटी आणि शर्ती. मग हे सगळं पाहता जरांगेंचा बी प्लॅन सक्रिय झाला. 7 टप्प्यांमध्ये गाव, तालुका, जिल्हा पातळीवर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला गेला. पण या आंदोलनातून पुन्हा एकदा शरद पवारांचा इतिहास चर्चेत आला. 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, जवळपास 65 वर्ष सत्तेच्या केंद्रस्थानी असताना पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. हा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी वर्षभरापूर्वीच केला होता. 1994 मध्ये काढलेल्या अधिसूचनेने तर मराठा समाजाचे आरक्षणाचे दरवाजे बंद केले, असा थेट आरोप त्यांच्यावर केला गेला होता. त्यात आज मनोज जरांगे आक्रमक आंदोलन करतायत. पण शरद पवार याबाबत गप्प का आहेत? समाजाचा माणूस असूनही पवारांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केलं? हे प्रश्न पवारांना कोणी विचारत नाहीयेत. स्वतःला जाणता राजा म्हणून घेणाऱ्या पवारांनी या प्रश्नाची उत्तरे समाजाला दिलीच पाहिजेत. त्यांनी मुद्दामून केलेल्या दुर्लक्षणामुळे समाज या स्थितीला आलाय असंच म्हणावं लागेल. तसेच या आधी मराठा आरक्षण म्हटलं की छत्रपती घराण्याचे वारस नेहमी पुढे दिसायचे. पण सध्या सुरू असलेल्या आंदोलनात उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे कुठे आहेत हा प्रश्न समाजात उपस्थित झाला. 19 ऑक्टोबर 2024 ला उदयनराजेंनी मराठा आरक्षणावर बोलताना पवारांना टोला लगावला होता. मग आज महाराष्ट्रात एवढं आंदोलन पेटलं तरी उदयनराजे का बोलत नाहीयेत? ते तिकडं असं असताना आता फडणवीस म्हणतात की मराठ्यांना आम्ही आधीच 10% आरक्षण दिलं. आता त्यांचा दावा आहे की ओबीसी मधून आरक्षण देणं शक्यच नाही. असं म्हटल्यावर आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, आता इथून पुढची भूमिका फडणवीसांनी ही घेतलेली आहे का? तसेच जरांगेंच्या भेटीसाठी फडणवीस जात नाहीये. मग याच आंदोलनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीतला फरक अधोरेखित झाला. शिंदे स्वतःला जरांगेंच्या उपोषणाला भेटले, संवाद साधला, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर फडणवीस हे जरांगेंना भेटण्यास टाळतायत. फडणवीसांना कळतंय की मनोज जरांगेंना मॅनेज करू शकणारा नेता म्हणजे शिंदे, अशी चर्चा सुरू झाली. फडणवीसांचे नकारात्मक भासणारे वागणे त्यांच्याच प्रतिमेला धक्का देत आहेत. कारण मराठा समाज आता भूतकाळात अडकून राहण्याच्या मनस्थितीत नाही. पवारांनी काय केलं नाही? ठाकरे भोसले का गप्प बसले? उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? शरद पवार का समोर येत नाहीत? तिकडे समाज जरांगेंच्या खांद्याला खांदा लावून जरांगे सोबत उभा आहे, पण आमदार खासदार समोर यायला तयार नाही. आणि इकडे जरांगे मागे हटण्यास तयार. त्यामुळे जरांगे पाटलांची आरक्षण ही भूमिका त्यांची अस्तित्वाची लढाई झालेली आहे. मग आता पुढचं चित्र काहीसं असं दिसतंय की जरांगेंचा आंदोलनाचा प्लॅन बी सुरू होणार. सरकार अजूनही गोंधळलेलं आहे. पवार गप्प आहेत. ठाकरे या विषयावर ठोस काही बोललेले नाहीत. देवेंद्र फडणवीस समाजासमोर कठोर पण संवाद टाळणारे. एकनाथ शिंदे संवाद साधणारे पण निर्णय देण्याची ताकद त्यांच्या हातात नाही. यातून हजारो प्रश्न निर्माण होतात. खरंच मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण मिळणार का? की हा मुद्दा पुन्हा फक्त राजकारणात अडकणार आहे? मराठा आरक्षणाचा हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचतोय. सरकार, न्यायालय, नेते सगळ्यांच्या भूमिका स्पष्ट होत आहेत. पण समाजाला फक्त एकच उत्तर हवं आहे, आरक्षण मिळणार की नाही? तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गप्प काय आहेत? देवेंद्र फडणवीस जरांगेंना का भेटत नाही? आणि खरंच एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे प्रश्न ऐकून घेणारे मुख्यमंत्री ठरतायत का? की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.